रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनमध्ये भरधाव ट्रक विद्युत खांबाला धडकून अपघात झाला। विद्युत खांबाचं यात मोठं नुकसान झालंय। श्रीवर्धनमधील भोसते गावात ही घटना घडली। रत्नागिरी पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवाराचं निधन झालंय। आम आदमी पक्षाचे उमेदवार सुजित सुर्वे यांचा हृदयविकाराचा झटका आल्यानं निधन झालं। संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या धामणी गणातून ते उमेदवार होते। केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट वीर गाथा 5.0 या उपक्रमात कणकवलीच्या सावी मुद्राळे हिची निवड झाली आहे। 26 जानेवारीला दिल्लीत सावीचा सत्कार होईल। लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक परेड पाहण्यासाठी तिला विशेष अतिथी म्हणूनही आमंत्रित केलंय। नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे। कांद्याला सरासरी 1000 ते 1200 रुपये दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी हतबल. गेल्या महिन्यात एका क्विंटल कांद्याला 2000 रुपये दर मिळत होता। सध्या कांदा दरात मोठी तफावत दिसून येते। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला। विठ्ठल रुक्मिणीला मुंडावळ्या बांधून पारंपरिक वेशात बोहल्यावर उभं करत हा शाही सोहळा संपन्न झाला। यावेळी असंख्य भाविक वराठी म्हणून उपस्थित होते। टिटवाळ्यातील रहिवासी सुनील सोनारे यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पा विराजमान झालाय। यंदाचे 8वे वर्ष असून त्यांनी यावर्षी सुंदर अशी वैष्णवदेवी मंदिराची प्रतिकृती साकारली। यामध्ये त्यांनी वर्तमानपत्र आणि पुठ्ठ्याचा वापर केला। गोंदियात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली। रॅली दरम्यान वाहतूक नियम पाळा, हेल्मेट वापरा, वेग मर्यादित ठेवा अशा घोषणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली। धुळ्यात दिशा समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली। यामुळे खासदार शोभा बच्छाव यांच्यासह खासदार गोवाळ पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली। श्रीरामपुरात चाकूच्या हल्ल्यात जखमी युवकाचा संभाजीनगर इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला। 19 जानेवारीला श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील एका शाळेमागे हल्ला झाला होता। जखमी युवकावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आरोपींना तात्काळ अटक करण्याची मृत युवकांच्या नातेवाईकांनी मागणी केली। येवल्यात बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका बसतोय। पालखेड डावा कालव्यातील पाणी सोडलं जात नाहीये, त्यामुळे शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहेत। ही व्यवस्था खर्चिक असल्यानं लवकरात लवकर पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी करत आहेत। वाशिममध्ये खंडाळा ते आडोळी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडले। रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन दुरुस्ती करत नसल्याचा आरोप आहे।